50 लाखाची गाडी, भले सगळा दक्षिणा त्याच्यातच का जाय ना त्या खर्चामध्येच, पण बारकं म्हणून घ्यायचंच नाही. नाही म्हणजे नाही, संपलं. पण बारकं झाल्याशिवाय दरिद्री जाणार नाही आणि सुख मिळणार नाही. तुम्हाला हे शब्द पुन्हा उगं घोकत राहावं लागेल काही दिवसाला. हे शब्द आज तुम्हाला असे छोटे वाटत चाललेत, परंतु काही काळात तुम्हाला याचं मूल्य लक्षात येईल. या शब्दांचं असं सगळं चुकून गेलेलं जीवन आहे आपलं, भरकटलेलं जीवन आहे. त्याच्यामुळे दुःख आहे, सुख नाही. आणि गोकुळच्या लोकाला आनंद आहे. लहान होऊन आल्यामुळे बाळ कृष्णनंदा घरी, आणि त्याच्यामुळे आनंदल्या नर नारी. लहानपणा, लहान व्हा. मी नेहमी सांगतो ना, दृष्टांत आहे की तुम्हाला सगळ्याला घर आहे, बंगला आहे. जेवढं मोठं घर आहे तेवढं मोठं कवाड नाही त्याला. जेवढं मोठं कवाड आहे तेवढं मोठं कुलूप नाही. कवाड एवढं राहते का कुलूप? घरा एवढं कवाड राहीना, कवाड एवढं कुलूप राहीना. आणि जेवढं मोठं कुलूप आहे तेवढी मोठी चाबी नाही. तर सगळ्यात लहान काय? चाबी. आणि सगळं कोणाच्या हातात? कशामुळे? तुम्हाला वाटाले हातात तर राहावं वाटाले, आणि लहान तर हो नाही वाटाले. कसं शक्य आहे? आता आमची मजा आहे. कोणता महाराज म्हणलं तर बारका महाराज म्हणते कोणी बी. मजे कोणता महाराज? बारका महाराज. एका गावामध्ये, आपल्याच इकडंच महाराष्ट्रामध्ये, मानसिकता कशी राहते बघा. आम्ही सकाळी सकाळी उठून, मला बाहेर फिरायची जायची सवय आहे. फिरत फिरत शेताकडे गेलो आहे का. इकडलं गाव नाव सांग ना तुम्हाला, कशाला वगैरे शोधता तुम्ही? विचार ऐका. मुक्काम होता रात्रीला, सकाळी उठून गेला शेताकडे. थंडीचे दिवस होते. आता सोचालेत की कोण्या गावचा सप्ताह असेल. त्या गावातून बाहेर आम्ही गेला. त्या शेतामध्ये एक घर आहे शेतकऱ्याचं. त्या घरामध्ये कापूस भरलेला होता, आणि ते कापूस भरायला माणसं आले होते, ते टेम्पो गाडी घेऊन. आणि आम्ही तिथं ते असं 2 लाकडं पेटवले, शेकत बसले. आम्ही दोघं बसलं, इकडून एक तिकडून एक. तिसरं आलं, चौथं आलं, असं गोल बसले. आणि मी काय पटका बांधून थोडंच जाऊ शेताला जातो काय? मला सहसा कोणी महाराज म्हणून ओळखीतच नाही. बऱ्याच ठिकाणी अहो, कधी कधी मी जिथं राहतो ना, तिथं काही माणसं भेटायला येतात ना, मलाच विचारतात नारायण महाराज कुठं आहेत. त्याला काय सांगावं, समाधीत आहेत म्हणावं का? समजतच नाही. असं बसल्या जागी आमच्यासोबत एक माणूस होता विनोदी. त्याने त्याला विचारलं त्या गावातल्याला की बा, तुमच्या इथं कोण कोण महाराज येतात, कसं कसं सप्ताह होते. चर्चा आता सुरू झाली. तर त्यांनी